या 6 प्रसंगी गप्प राहणे चांगले. तर चला जाणून घेऊया. नंबर 1. जेव्हा कोणी दुसऱ्याबद्दल वाईट बोलत असतं. जेव्हा कोणी तुमच्यासमोर तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत असेल तेव्हा तुम्ही शांत राहून फक्त ऐकले पाहिजे आणि आपले मत व्यक्त करू नये. कारण जी व्यक्ती आज तुमच्यासमोर तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत आहे, जर तुम्ही काही बोललास तर उद्या दुसऱ्या कोणासमोर तुमच्याबद्दलही वाईट बोलू शकते. नंबर 2. अपूर्ण सत्य. जर तुमच्याकडे कोणत्याही घटनेबद्दल किंवा विषयाबद्दल अपूर्ण माहिती असेल तर गप्प राहणे चांगले. कारण अपूर्ण ज्ञान खूप धोकादायक असतं, जे तुम्हाला हास्यास्पद बनवू शकतं किंवा अडचणीतही टाकू शकतं. नंबर 3. जेव्हा तुमच्या भावना कोणीच समजत नाही. जर तुम्हाला असे वाटत असेल की एखादी व्यक्ती तुमच्या भावना, दुःख किंवा समस्या शब्दातून समजू शकत नाही किंवा तुमचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत नाही, तर अशा व्यक्तीसमोर शांत राहणे चांगले. कारण अशा व्यक्तीला तुमच्या भावनांची किंवा दुःखाची पर्वा नसते. अशा लोकांना तुमचे गुपिते सांगितल्याचा नंतर तुम्हाला पश्चाताप होईल. 4. जेव्हा कोणी आपले दुःख व्यक्त करतं. जर कोणी आपले दुःख किंवा समस्या तुमच्याबरोबर शेअर करत असेल तर याचा अर्थ असा होतो की ते तुम्हाला आपला मानतात. अशा परिस्थितीत लगेच उपाय सुचवण्याऐवजी शांत राहा आणि त्यांची समस्या ऐका. त्यांचे दुःख किंवा समस्या इतर कोणासोबतही शेअर करू नका. 5. रागीट किंवा द्वेषपूर्ण लोक. जेव्हा तुमची एखादी प्रिय व्यक्ती किंवा जवळचा नातेवाईक तुमच्यावर रागवतो, तुमचा अपमान करतो किंवा खराब शब्दांचा वापर करतो, तेव्हा त्या व्यक्तीचा राग पूर्णपणे शांत होईपर्यंत तुम्ही शांत राहिले पाहिजे. जर तुम्ही बरोबर असाल तर अजिबात माफी मागू नका. त्याऐवजी शांत राहा आणि योग्य क्षणाची वाट पहा. ते स्वतःहून माफी मागतील किंवा त्यांना आपली चूक लक्षात येईल. 6. पवित्र वस्तूचा अनादर करू नका. जर एखादी वस्तू तुमच्यासाठी अपवित्र असेल आणि इतरांसाठी पवित्र असेल तर तुम्ही तिथे शांत राहावे. आपण कोणत्याही गोष्टीचा अनादर करू नये. मग ती व्यक्ती असो वा धर्म. त्याचा अनादर करून तुम्ही महान होऊ शकत नाही. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.